शिवसेना नेता रामदास कदम ने उद्धव ठाकरे को लेकर एक विवादास्पद बयान देते हुए कहा कि अब उद्धव ठाकरे को बाला साहेब ठाकरे का नाम लेने का अधिकार है। बेटे के नाते जरूर है, लेकिन मैं राजनीति की बात कर रहा हूँ। मेरी एक विनती है एकनाथ शिंदे से, शिवसेना प्रमुख का निधन कब हुआ था और उनका पार्थिव शरीर कितने दिनों तक मातोश्री में रखा गया था। मैं यह जिम्मेदारी के साथ कह रहा हूँ और एक गंभीर सवाल उठा रहा हूँ। उस डॉक्टर से पूछिए जिसने बाला साहेब का इलाज किया था कि उनका शरीर 2 दिन तक क्यों रखा गया। उन 2 दिनों में आखिर क्या हो रहा था। उद्धव ठाकरे पाप कुणाचे आहेत? कुणाच्या हातात नगरपालिका होती? गिरगावमध्ये जिथं मराठी माणूस होता, जिथं आमच्या गिरणी होत्या, तिथे 50-50, 60-60 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंग मध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही, एकही मराठी माणूस शिल्लक नाही। पाप कुणाचं? कुणाची महानगरपालिका होती? कुणाच्या हातामध्ये होती? तुम्ही 30 वर्ष फक्त टक्क्याचं राजकारण केलं। शिंदे साहेब 2 वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी, पण मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता। मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता। महापौर बसला तरी मला तिथे जाण्याचा अधिकार नव्हता। ही अवस्था आमची होती। आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन, मी अधिक बोलणार नाही। बोलणाऱ्या निवडणुकीला मी वाट पाहतोय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येते वाट पाहतोय। पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून नाव घेऊ शकता, राजकीय दृष्ट्या म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा थोडंच मीडियामध्ये येईल। शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती? कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगावना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस। आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती।